नमस्ते, माझं नाव डॉक्टर सचिन चौधरी. मी त्वचारोग तज्ज्ञ आहे. सत्वज क्लिनिक वसई येथे प्रॅक्टिस करतो. आज आहे 27 मे, जागतिक सनस्क्रीन दिन. आज मी तुम्हाला सनस्क्रीनविषयी सांगणार आहे, कारण आपली त्वचा हे आपलं नुसतं सुरक्षा कवच नसून आपली ओळखसुद्धा आहे. त्याच्यामुळे त्वचेचं प्रोटेक्शन करणं महत्त्वाचं आहे. नुसतं पोल्युशनपासून नाही, तर उन्हापासून सुद्धा. आणि उन्हापासून प्रोटेक्शन करायचं असेल तर सर्वात चांगला उपाय आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन योग्य प्रमाणात आणि योग्य प्रमाणे वापरणं महत्त्वाचं आहे. सनस्क्रीन का वापरावी? कारण सनस्क्रीन तुम्हाला काळ्या डागांपासून, टॅनिंगपासून आणि त्याचबरोबर जळण्यापासून वाचवते आणि त्याचबरोबर स्किनचे होणारे कर्करोगसुद्धा टाळू शकते. त्याच्यामुळे नेहमी सनस्क्रीन वापरा. कोणी सनस्क्रीन वापरावी? तर लहान मुलापासून जे शाळेत जातात किंवा जे स्पोर्ट्स खेळतात, स्विमिंगलासुद्धा जातात, पासून म्हाताऱ्यापर्यंत सगळे सनस्क्रीन वापरू शकतात. कारण दैनंदिन जीवनात आपण नेहमी उन्हात जात असतो आणि उन्हात जाऊन आपली स्किन ही काळी पडत असते किंवा खराब होत असते, जळत असते आणि विविध आजार होत असतात. ते जर आपल्याला टाळायचे असतील तर रेग्युलर सनस्क्रीनचा वापर महत्त्वाचा आहे आणि तो फायदेशीरसुद्धा आहे. त्याच्यामुळे सनस्क्रीन वापरणं महत्त्वाचं आहे, लहान मुलांनासुद्धा आणि म्हाताऱ्यांनासुद्धा. ही फक्त लेडीजसाठी किंवा तरुणींसाठी नसून सनस्क्रीन ही जेंट्ससाठी सुद्धा आहे आणि तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने सनस्क्रीन वापरू शकतात. किती वापरावी? सनस्क्रीन जे आहे ती आम्ही सल्ला देतो की 3 ते 4 वेळा वापरावी दिवसातून. आणि शक्य होत नसेल तर तुम्ही काळ्या रंगाचे किंवा गडद रंगाचे स्कार्फ वापरू शकतात, सनग्लासेस वापरू शकतात किंवा कडा असलेली टोपी वापरू शकतात आणि सनस्क्रीन लावून बाहेर फिरू शकतात. आम्ही रेकमेंड करतो की आम्ही सल्ला देतो की SPF 30च्या वर असलेली सनस्क्रीन आणि पर्टिक्युलरली भारतीय स्किनसाठी PA रेटिंगसुद्धा महत्त्वाचं असतं, जे आपल्याला UVA पासून प्रोटेक्ट करतं, अतिनीलकरणापासून प्रोटेक्ट करतं आणि त्याच्यामुळे टॅनिंग किंवा काळपटपणा येणंसुद्धा आपण टाळू शकतो. आणि हे PA रेटिंग जे आहे ते 3पेक्षा जास्त असावं कुठल्याही सनस्क्रीनमध्ये. सनस्क्रीन रेग्युलर वापरा. सनस्क्रीनची क्वांटिटी किती घ्यायची? तर सनस्क्रीन माझ्या मते अराउंड 2 ते 2.5 फिंगर टिप युनिट घेणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुमचा चेहरा, तुमचा गळा, त्याचबरोबर तुमच्या कानाची पळी, कानाच्या मागचा एरियासुद्धा कव्हर करणं महत्त्वाचं आहे. मी सजेस्ट करेल की तुम्ही ह्या रेषेपासून इथपर्यंत सनस्क्रीन घ्या. असे 2 ते 2.5 युनिट घेणं महत्त्वाचं आहे आणि एवढी सनस्क्रीन घेऊन पूर्ण चेहरा आणि गळा कव्हर करा. रगडण्याची, घासण्याची किंवा जोरजोरात लावायची गरज नाही. अलगद एक सिंगल स्मूथ लेअर लावून सोडून द्या. तो ऑटोमॅटिकली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो. त्यानंतर तुम्ही स्कार्फ, सनग्लासेस किंवा टोपी घालून उन्हात जाऊ शकतात. 15 ते 20 मिनिटांनी बाहेर जावा.